नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। एक टप्पा आपण गाठलाय, आता आपल्याला हे जास्ती मोठं करण्याची गरज आहे। आणि तेव्हा त्यांनी जवळजवळ 10 कोटी रुपये खर्च करून ऑपरेशन थिएटर्स MIT हॉस्पिटलचे जर बघितले तर तसे ऑपरेशन थिएटर शहरात कुठेही नाही आहे। इतके आउटस्टँडिंग थिएटर्स आहेत, म्हणून सर्जन्स तिथे ऑपरेट करायला उत्सुक असतात। कॅथ लॅब नवीन घेतली, इतर अनेक फॅसिलिटी सुरू केल्या आणि कोविडमध्ये सुद्धा हे हॉस्पिटल जगलं। कोविडमध्ये हे हॉस्पिटलने मान नाही टाकली। कोविड नंतर मात्र हळूहळू अजून वाढत गेलं। आज 25व्या वर्षी मला अभिमान वाटतो की हे हॉस्पिटलचं नाव चांगलं झालं आहे, सगळीकडे माहीत झालं आहे आणि चांगलं नाव कमावलं आहे। आणि हे मी म्हणत नाही, आमचे पेशंट्स म्हणतात। पेशंट्स वाढलेत, सर्जरीज वाढल्या आहेत, हे साधारण फीडबॅक असा आहे। आणि बाहेरसुद्धा MIT हॉस्पिटल म्हणजे एक रेप्युटेशन आलेलं आहे। आता खूप MITच्या ट्रस्टकडून मुनीश शर्मा आता बघतात इथे। गवडे सरांचं बरंच वय झालं आहे, 80 झालेत, त्यामुळे त्यांना गरज असेल तेव्हा आम्ही त्रास देतो। पण मुनीश शर्मा पूर्णपणे इन्व्हॉल्ड असतात आणि त्यांची पण व्हिजन खूप चांगली आहे। 25व्या वर्षानिमित्त आम्ही असं ठरवलं की फक्त आपण ट्रीटमेंट देतो पेशंटला, पण रोग होऊ नये ह्याच्यासाठी आपण अजून काही करत नाही आहे। तर त्यासाठी कसं रोग टाळता येतील त्याला प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर म्हणतात। म्हणजे रोग होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे ते आता पुढील वर्षभर कार्यक्रम चालणार आहे। त्यात हे मेजर एक आहे ज्यात लाईफस्टाईल मॉडिफिकेशन असं म्हणतात ते करायची अत्यंत आवश्यकता आहे, ज्यात प्रत्येकाला डाएट ॲडवाईस, एक्झरसाईजचा ॲडवाईस, रोज काय करावं आणि काय टाळावं ह्याचे सल्ला द्यावा, त्याचा फायदा होईल। काय अगदी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आहे की शहरामध्ये सदृढ नागरिक व्हावेत। तंत्रज्ञान वाढत चाललं आहे, काही मोबाईलचे दुष्परिणाम पण होतात आणि फायदे पण होतात, याबद्दल काय सांगाल सर? होतात ना, दुष्परिणाम नक्कीच होतात। तुम्ही जर बघितलं तर अनेक जण तक्रार करतील, माझा अंगठा दुखतोय, माझी ही करंगळी दुखती आहे। बहुतेक आमचा डावा अंगठा नुशी करंगळी दुखते, ते फोन धरून 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 ते दुखतं। हा फिजिकल प्रॉब्लेम आहे। डोळे स्क्रीनकडे फार बघितल्यामुळे डोळे कोरडे होतात आणि त्यामुळे डोळ्याची आग होते। तुम्ही पाहिलं असेल तर चष्मा, लहान शालेय विद्यार्थ्यांमध्ये चष्मा लागण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे। हे दुष्परिणाम आहे, पण त्याचे फायदे पण आहेत। दिस इज ऑफिस इन युअर हँड। तुम्ही जगात कुठे जा ह्याच्यावर तुमचं ऑफिस तुम्ही मॅनेज करू शकता। मी स्वतः 2-2 महिने अमेरिकेत जाऊन राहतो मुलांकडे। मी तिथून यांच्याबरोबर रोज मीटिंग करतो, ऑनलाईन मीटिंग, आणि सगळं सुरळीत चालतं। फोनचा तो फायदा। AI तंत्रज्ञान वाढत आहे, याचा मेडिकल या भागामध्ये AIचा काय फायदा आहे? AIचा प्रत्येक फील्डमध्ये फायदा आहे। AI आता आम्ही AIचं हे करतोय, डेव्हलप करतोय की आमचे आलेले पेशंट्स त्यांचं सॅटिस्फॅक्शन काय आहे हॉस्पिटलबद्दल ते पूर्ण AIच्या माध्यमातून आम्ही ट्रॅक करतो। तसंच पेशंट हॉस्पिटलच्या बाहेर जाताना डिस्चार्ज समरी द्यावी लागते,
ती तयार व्हायला वेळ लागतो. तर पेशंटच्या फाईलवरनं AI मार्फत ती तयार करून मिळेल आम्हाला आणि ती तयार झाली की डॉक्टर पटकन चेक करून घेऊन टाकतील. बिलिंग आहे, बऱ्याच गोष्टींच्या AIचा फायदा होईल. अजून औषधं देणे करणे ह्यात थोडा तो ट्रस्ट यायला वेळ लागेल. शेवटी एक लक्षात घ्या, कुठलंही मशीन हे मनुष्याच्या मेंदूला रिप्लेस करू शकत नाही. कुठलंही मशीन. तुम्हाला कम्प्युटर आले त्या काळात तुम्ही किती जण समजत होता किंवा येऊन जन्मला होता मला माहीत नाही, पण कम्प्युटर आले तेव्हा एक अशी प्रचंड भीती होती की लोकांच्या नोकऱ्या जातील. पण तुम्ही बघा, कम्प्युटर्समुळे लोकांच्या एम्प्लॉयमेंट खूप वाढली, खूप जास्ती वाढली. तर AI आता सुरू आहे इंडियात, हळूहळू कळायला गेलं आपल्याला त्याचे फायदे मग तोटे. साहेब देशपांडे साहेब AI इन हेल्थ केअर साठी एक शहरात कंपनी निघाली आहे की हेल्थ केअरमध्ये AIचा वापर, अशी एक कंपनी निघाली आहे. सर आपण 25 वर्षाच्या वाप होऊ घेऊ थोडक्यात की अगोदर जे आपण हॉस्पिटल थाटलं होतं त्यावेळेस काय कंडिशन होती, किती डॉक्टर्स होते, त्यावेळेस काय ट्रीटमेंट होती, आता काय झालं, 25 वर्षात किती बदल झाला तेवढं थोडं. टेक्नॉलॉजी जी आहे ही इतकी बदलती आहे, रोज टेक्नॉलॉजी बदलती आहे. जसं आता AI आलं, आधी गुगल आलं, Alexa आलं. Alexa माहिती आहे ना. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या टेक्नॉलॉजी प्रोग्रेशन आहे आणि हे टेक्नॉलॉजी प्रोग्रेशन करत असताना मेडिकल इक्विपमेंट्स, मेडिकल टेक्नॉलॉजी ही सुद्धा खूप बदलली आहे, सुधारत चालली आहे. फक्त जो त्या टेक्नॉलॉजीला धरून वागतो आणि मान्य एक्सेप्ट करतो तो पुढे जातो. आणि हा रॉकी महोत्सव समारंभ मी आज केला आहे, ही सुरुवात आहे. फक्त वर्षभर असे अनेक प्रोग्राम होत राहणार आहे. सध्या स्थितीला हॉस्पिटल हे सगळं टर्शरी केअरने युक्त आहे. सगळ्या स्पेशालिटीज इथे आहेत. म्हणजे आपण ज्या कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, यूरो, ऑन्कोलॉजी हे सगळ्या सर्जरीज आहेत. सगळे डॉक्टर्स इथे आहेत फुल टाईम. पूर्ण पेशंट आम्ही करतो, योजना, कॅशलेस, इन्शुरन्स सर्व पेशंट आम्ही कॅटर करतो. तर ऑलमोस्ट ज्या सध्या घडीला ज्या स्पेशालिटीज पाहिजेत त्या सगळ्या स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आहेत आणि डॉक्टर्सही आहेत. तर त्या अनुषंगाने 100 बेडचं हॉस्पिटल आहे. प्रायव्हेट रूम, जनरल वॉर्ड, त्यानंतर कॅथलॅब, 4 ॲडव्हान्स OT, CT स्कॅन मशीन, सगळ्या फॅसिलिटी त्या अवेलेबल आहे. तर हा प्रवास म्हणजे तुम्ही बहुता MITला जाणत असतालच. तुमचे नातेवाईक, तुमचे रिलेटिव्ह तुम्ही ते याच्यापूर्वी आले असते तर तुम्हाला हॉस्पिटलचा स्टाफ, इथलं जेस्चर, ट्रीटमेंट, लोकांवर असलेली त्यांची भावना, कळवळ पेशंटविषयी हे आम्ही करतो. आणि हे आम्ही आता आपला जो प्रोग्राम झाला त्यामध्ये बऱ्यापैकी आपण सगळं चर्चा केली. अजून आपल्याला काय जाणून घ्यायची इच्छा आहे? कवडे सर आलं कार्यक्रम. हां, कवडे सर एक कार्यक्रमाला बिझी होते. म्हणजे ते मुनीश शर्मा सर आले होते, लोमटे मॅडम आले होते. कवडे सरांच्या मिसेस मिसेस